ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. काल आपण ही ओवी पूर्ण केली होती. तववरी सांगितल्या रीती स्वरूप ध्याये अतिप्रीती तरीच साधे परमप्राप्ती सत्य जाण. ही चौथी ओवी होती आणि याचा अर्थ आपण पाहिला होता. आत्मानुसंधानामधूनच आत्म्याच्या शोधामधून सरते शेवटी परमप्राप्ती आहे, असा थोडक्यात या ओवीचा अर्थ होता. आता आपण 5व्या ओवीपासून सुरुवात करू. हा अंतिम अध्याय आहे 14वा, साक्षात्कार नावाचा, आणि यातली ही 5वी ओवी आहे. नित्य करावा ऐसा नेम, पडो न ध्यावा संसार भ्रम, धरावा स्वरूपाचा काम साधन पंथ. इथे धरावा स्वरूपाचा काम असं म्हटलं आहे, पण काम हा शब्द इथे काही बरोबर वाटत नाही. त्याऐवजी धरावा स्वरूपाचा कायम साधन पंथ, तर असा पाठ या ओवीचा असावा असं मला वाटतं. आणि आपण आता याचा अर्थ पाहूया. इथे संसार भ्रम असं म्हटलेलं आहे. पडून द्यावा संसार भ्रम. संसार हा भ्रम कसा आहे याविषयी बरीच आपली चर्चा झालेली आहे. माझे गुरु महाराज देखील, श्री संत कपटी महाराज देखील आम्हाला सांगायचे, संसाराची व्याख्या करायची की संसार म्हणजे संशयाचा सार, असं ते म्हणायचे. संशयाचा सार म्हणजे संसार. पूर्वापार जन्मीपासून ज्या मनामध्ये थोड्या कामना राहिलेल्या आहेत, इच्छा राहिलेल्या आहेत, आणि काही आमची कर्मफल आमच्या प्रारब्धाप्रमाणे भोगायची आहे, असं म्हणतात ना. बुद्धी कर्मानुसारिणी असं म्हणतात. जसे कर्म तशी बुद्धी. त्याप्रमाणे आमच्या वृत्ती, ज्या परवा तुम्हाला सांगितलं होतं की जशा अग्नीमधून ठिणग्या निघाव्या तशा ह्या वृत्ती निघतात. आणि त्या निघालेल्या वृत्ती ज्या आहेत त्या कर्मफलाप्रमाणे, वासनेप्रमाणे, इच्छेप्रमाणे तद्रूप होतात. त्या रूपाची धारणा करतात आणि ते आम्हाला दिसायला लागतं, असं याचं शास्त्रीय विवरण आहे. आणि याविषयी आपल्याला कोणाला जर अधिक जाणून घ्यायचं असेल या वृत्तींबद्दल,
तर एक ग्रंथाचं नाव तुम्हाला सांगतो. वृत्ती प्रभाकर रहस्य नावाचा ग्रंथ आहे. थोडासा क्लिष्ट ग्रंथ आहे, पण फारच खोल अभ्यास करायचा असेल तर तुम्ही याचा अभ्यास करू शकता. हा जोशींनी लिहिलेला ग्रंथ आहे, आळंदीच्या जोशी महाराजांनी. तर असो, हा संसार शेवटी भ्रमच आहे आणि हा भ्रम आहे असं कळून येणं तर शक्यच नाही आहे. सामान्यपणे आपल्याला हे लक्षात येऊ शकत नाही की संसार हा खरोखरच काही भ्रम आहे म्हणून. पण आपल्या चांगल्या कर्मामुळे, काही आपल्या आईवडिलांच्या पुण्यामुळे, काही आपल्या चांगल्या संस्कारांमुळे, काही गुरुजनांनी सांगितलेल्या उपदेशामुळे जर आमच्या नशिबात कधी कधी असंही होतं की चांगले आपले मित्र असतात आणि ते चांगले सज्जन मित्र जे आहेत आपल्याला आणि सत्संग घडवून आणतात आणि मग आम्हाला गुरुची प्राप्ती होते. आणि हा गुरु आणि तो देखील सद्गुरू जोपर्यंत जीवनात आमच्या येत नाही तोपर्यंत संसार हा भ्रम आहे वगैरे हे शब्द देखील कानावरनं फक्त गेलेले असतात किंवा ते देखील जात नाहीत. पण आम्ही गुरु सानिध्यात आल्यानंतर हळूहळू 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 आम्ही संसार करीत असताना देखील मग आम्हाला हे कळून येतं की नाही नाही खरोखरीच आहे. आणि भगवान, आम्ही गीता वाचत नाही, जगभर गीता वाचल्या जाते, सगळ्या भाषांमध्ये गीतेचं भाषांतर झालेलं आहे. जगात सर्वत्र विद्वान लोक याचा अभ्यास करतात. सगळ्या देशांमध्ये धर्म नाही, पंथ नाही, सगळेजण हा ग्रंथ मानतात. आता याच्या 15व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंतानी अगदी स्पष्टच सांगितलं आहे की अहो हा कसला संसार, ही सृष्टी तरी कसली आणि हे जग कसलं काय. ओ एखादा पदार्थ असा राहू शकतो का की ज्याला लांबी पण नाही आहे, ज्याला रुंदी पण नाही आहे, ज्याला मध्य पण नाही आहे, ज्याचा काही आकारही नाही आहे, असं काही दिसलं तर तुम्ही पगार त्याला जे आहे पदार्थ म्हणाल का तुम्ही त्याला? नाही ना. पदार्थ म्हटलं की काही मर्यादा नाही का आल्यात, त्याला काही डायमेन्शन्स पाहिजेत ना त्या आकाराला. हो, ही सृष्टी म्हणून ज्याला आपण काही म्हणतो, त्याला जग म्हणतो, त्याला काही आकार तरी आहे का? त्याचा काही मध्य आहे? त्याचा शेवट कोणाला माहिती आहे? काहीही माहित नाही. पण याचा कधी कोणी विचार करतं का? नाही. हा एक भास आहे. स्वप्नात जसं, स्वप्न देखील तसंच असतं. स्वप्नामध्ये जे काही आपल्याला दिसतं त्याची जॉमेट्रिकली कुठे सुरुवात नसते, कुठे अंत नसतो. त्याची काही उंची नसते, त्याची काही खोली नसते. स्वप्न म्हणजे स्वप्न, दृश्य दिसतं. तद्वतच हे जे आहे संसाराचा हा भ्रम आहे. आणि उपनिषदांनी देखील, आपल्या श्रुती मातेनी देखील फार स्पष्टच केलेलं आहे. नेह नानास्ति किंचन, की ह्या असं काही असू शकत नाही, कारण या एक परमात्माच सत्य आहे. परमात्मा सोडून दुसरी वस्तू असं काही असणं हे शक्यच नाही आहे. पण हे सगळं आम्हाला कळणार कसं, ते सांगायसाठी गुरु नको का? मग जेव्हा गुरु आमच्या कानावर हे सगळं घालतात तेव्हा आम्हाला कळायला लागतं की नाही नाही, हा संसार खरोखरीच भ्रम आहे. आणि आता या ओवीमध्ये समजावून सांगतायत आम्हाला हे ग्रंथकर्ते, पडो न द्यावा संसार भ्रम. तुम्ही संसार करा, तुम्ही संसार नका करू असं कोणीही शहाणा गुरु तुम्हाला सांगणार नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये ते बालपणापासनं ती ज्ञानवृत्ती जागृत झाली नाही पूर्वकर्मानुसार, आणि तुम्हाला 5व्या 7व्या 8व्या वर्षीच कळायला लागलं की हे जगत सगळं मिथ्य आहे, ती गोष्ट वेगळी. पण सामान्य लोक सगळे संसारात आहेत, संसार करतात, वासना पूर्ती करतात
आपल्या इच्छापूर्ती करत आहेत, हळूहळू हळूहळू कळतं त्यांना की नाही नाही नाही, ही इच्छापूर्ती कधी होऊ शकत नाही, खोट्या गोष्टी. आता जे शहाणे आहेत त्यांना कळतं, आणि ज्यांना कळवूनच घ्यायचं नाही तर ते आपले वयाच्या 60व्या वर्षी 70व्या वर्षी देखील त्या वाचनापूर्तीसाठी प्रयत्न करण्याचं काही टाकून देत नाहीत. तर असा हा पडवून द्यावा संसार भ्रम. तुम्ही संसार करा, पण संसार कसा करा ते वारंवार तेच एक उदाहरण देत असतात. कमळाच्या पानावर जसं पाण्याचा थेंब मोत्यासारखा इकडून तिकडे हलतो पण काही चिपकत नाही, तसं संसाराला चिपकू देऊ नका. तुम्हाला करा ना, संसार करा. तुमचं चित्त संसारामध्ये आहे तर काय तुम्ही जे आहे मनाविरुद्ध काही करू नका. आणि किमान योगशास्त्रामध्ये तरी चित्तवृत्ती निरोध सांगितलेला आहे की चित्तवृत्तीचा निरोध करा. बळे बळे जबरदस्ती आणि आपल्या चित्ताला इकडून तिकडे घेऊन या. तुम्ही बाहेरचं जे चित्त आहे त्याला तुम्ही ताळ्यावर आणा आणि म्हणून त्याच्यासाठी ध्यानस्थ बसा. आणि भक्तीमध्ये पण जे आहे त्यामध्ये पण तुम्ही इतर ठिकाणी आपलं मन लावा, देवाच्या नामस्मरणात लावा, त्याचं भजन करा, कीर्तन करा, टाळ्या वाजवा, टाळ वाजवा, मृदंग वाजवा, तबला वाजवा, पेटी वाजवा, गाणी म्हणा, भजन करा, कीर्तन करा, काय वाटेल ते करा, पण ते चित्त त्याच्यातनं काढा संसारामधनं. आणखी काय. पण आम्ही ज्या मार्गाचा अवलंब करतो आहोत, आपली सुगवे, तो ज्ञान मार्ग आहे. यात काही असं बलात् करायला सांगितलेलं नाही आहे, बळे बळे करायला जबरदस्ती काही नाही आहे. नाही नाही. किंवा तुमचं चित्त मुद्दामून तुम्ही इकडे लावा आणि तुम्ही तिकडे लावा, ॲब्सोल्यूट असं काहीही नाही. इथे भक्तीसारखी जबरदस्ती नाही, इथे योगासारखा निरोध देखील नाही, ब्रेक मारा देखील नाही. मग काय आहे हो तुमच्या ज्ञानमार्गामध्ये असं? कसं काय हे चित्त ताळ्यावर आणायचं? हां, तर या ज्ञानमार्गामध्ये अगदी स्पष्ट आहे की तुम्ही तुमची गुरुची सेवा करत असताना उपनिषद, गीता, सूत्र हे काही त्यांच्या तोंडून ऐकता, गुरुच्या तोंडून उपदेश ऐकता, आपोआप सर्व होईल. तुमचं चित्त संसारामध्ये किती प्रतिशत ठेवायचं, आवश्यक तेवढं ठेवायचं, किती सगळ्या वासनापूर्तीमध्ये ठेवायचं, किती ठेवायचं नाही, याचा सगळा बोध तुम्हालाच आपोआप होईल. काही तुम्हाला कधी गुरु सांगणार नाही, नाही नाही बरं का तुम्ही ते फॉरेन टूरवर चालले ना, ते काही जाऊ नका बरं, नुसते पैसे वगैरे उधळू नका. नाही हां, तुम्ही चित्रपट पाहायला जे निघालात ना कुटुंबातले सगळे लोक मिळून, जाऊ नका. तुम्ही अमुक करू नका, तुम्ही तमुक करू नका, असं काहीही कधीही तुम्हाला ज्ञानमार्गात सांगण्यात येणार नाही. हे जे आहे, जसं ते याच्यामध्ये आपल्या आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये एक लेबल लिहिला असतो, त्याच्यामध्ये सेल्फ जनरेटिंग अल्कोहोल. तर जसं ते सेल्फ जनरेटिंग अल्कोहोल आहे ना आयुर्वेदाच्या औषधांमध्ये, तसा हा सेल्फ जनरेटिंग निरोध आहे. तुम्हाला सांगतो, आपोआपच तुमच्या मनाला वाटेल की नको, हे नको करायला आपण. नाही नाही, हे असत्य आहे, हे खोटं आहे, याची कधी पूर्ती होणार नाही. हो, वासनेच्या पूर्तीचा प्रयत्न म्हणजे धगधगत्या इंधनामध्ये परत आपलं काहीतरी इंधन टाकणं आहे, धगधगत्या ज्वालेमध्ये, धगधगत्या आगीमध्ये. आणि इंधन टाकल्याने कधी आग विझणार आहे का? नाही. पण हा सामान्यपणे बोध होत नाही. हा मात्र तुम्ही ज्ञान मार्गाला असल्यानंतर तुम्हाला कळतं की नाही नाही, हे चुकतं आहे, हे असं नको करायला, आपण घाणेरडं आहे, झालं आता, फार पुष्कळ झालं. आता हे काय सारखं सारखं आपलं तेच 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 जे झालं ना, आपण आता किती देश पाहिजे, तेच तेच आहे सर्वीकडे.
काय पर्यटन करायचं, काय अमुक आहे, काय रोज रोज हॉटेलमध्ये ठीक आहे की केलं आपण 2-4, 5-10, 25 वर्षात, आता आणखी किती वर्ष ते हॉटेल आणि त्याचे पदार्थ, त्यापेक्षा आपल्या घरचं छान आहे ना. किती चांगला, किती टेस्टी असते आणि किती चांगले शुद्ध पदार्थ आपण वापरतो. तर असा जो कंट्रोल आहे हा सेल्फ कंट्रोल होतो, सेल्फ जनरेटिंग कंट्रोल असा जो आहे हा तयार होतो. आणि त्याप्रमाणे त्या ज्ञानमार्गामधनं अशा प्रकारे तुम्हाला संसार भ्रम निवृत्त करता येतो. तुम्हाला जो आहे चित्तवृत्तीचा निरोध न करताही चित्तवृत्तीचं नियंत्रण हे आपोआप, आणि या ज्ञानमार्गामध्ये तुम्हाला कळतं की सरते शेवटी हा अंतरंग मार्ग आहे. बघा, म्हणजे भक्ती हा बाह्य मार्ग, कर्म मार्ग आहे. घेत बसा नाव दिवसभर, योग करा, खालती डोकं वरती पाय करत बसा, नाही तर मग श्वास घेत बसा, नाही तर मग कपाल भाती आणि काय काय ते सगळं करत बसा. उपयोग काहीच नाही त्याचं. काही 200-400 वर्ष आयुष्य होणार नाही. जेव्हा वेळ आली तेव्हा जायचंच आहे. पण हे सगळे प्रकार काही ज्ञानमार्गात नाही आहेत. ज्ञानमार्गामध्ये काहीच करायचं नाही आहे आणि आपोआप सगळं साध्य जे होणार आहे, गुरुकृपेने सगळं तुम्हाला साध्य होणार आहे. त्याचं कारण हा अंतरंग मार्ग आहे. म्हणजे काय हो, अंतरंग मार्ग म्हणजे असं आहे की तुम्ही काय करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि तुम्हाला म्हणजे कोणाला? तुमच्या हातापायांना नाही, नाही. तुमच्या बुद्धीला नाही, नाही. तुमच्या अंतःकरणाला, मनाला नाही, नाही. तुमच्या आतमध्ये जो तुमचा परमात्मा बसलेला आहे, त्या भगवंताचा अंश आहे, तुम्ही त्याला एकदा शरणा, तोच गुरु आहे तुमचा. अहो, बाहेर जो दिसतो तो बाहेर दिसणारा गुरु हे आतल्या गुरुचंच प्रतिबिंब आहे, किंवा आत असलेला गुरु हा बाहेरच्या गुरुचं प्रतिबिंब. एकच आहेत ते, आत आणि बाहेर काही वेगळे नाही आहेत. बाहेर तो फक्त वेगळे कपडे घालून दिसतो, वेगळ्या रूपात दिसतो, आतमधला आपल्याला दिसत नाही. तर हा अंतरंग साधनामध्ये हे वैशिष्ट्य आहे या ज्ञानमार्गामध्ये, की तुमचा आत्माच सगळं कंट्रोल करतो. तुमचा आत्माच सांगतो, नको रे आता फार झालं, सिगरेट नको उडू, आता नको रे आता फार दारू पिणं नको, आता दारू पिऊ नको, नको रे आता ते सगळं मांस मच्छी मटण घाण खाऊ नको, ते हाड मांस रक्त आता किती दिवस खाणार आहे. ते सगळे एक ते प्रेत कापून खाण्यासारखंच आहे ते मटण खाणं आणि ते सगळं हाड मांस खाणं, नको रे आता खाऊ. आणि मग असा त्या अंतरंग मार्गामध्ये आपल्या आत्म्याकडनं, आपल्या गुरुकडनंच आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होत असल्यामुळे आपल्याला बाह्य काही साधनं करण्याची गरज पडत नाही. म्हणून अत्यंत सुंदर हा ज्ञानाचा मार्ग आहे, असं आमचे संत खप्ती महाराज आम्हाला सांगायचे. ज्ञान 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 रोज सकाळ संध्याकाळ ओरडायचे. आणि तो जर तसं झालं तर आपला संसार भ्रम जो आहे हा कोण नष्ट करेल? हो, आपणच नष्ट करू. आपण कसं नष्ट करू? आपल्या अंतःप्रेरणेने नष्ट करू. तुम्ही करा गुरुसेवा, आतनच प्रेरणा होतील, तुमचं चित्तच उडून जाईल. तुम्हाला त्यासाठी वेगळ्या काही एक्झरसाइज करण्याची गरज नाही आहे. तर असा हा संसार भ्रम जो आहे हा पडू न द्यावा, असं इथे आपल्याला कवी सांगतायत. नित्य करावा ऐसा नेम, पडो न द्यावा संसार भ्रम, धरावा स्वरूपाचा कायम साधन पंथ. हो, एकच साधन करा फक्त, काही दुसरं करून आत्मा अनुसंधान करा, आत्म्याचा शोध घ्या. हो, आत्म्याचा शोध घ्या म्हणजे काय? कसं काय करायचं? काय टॉर्च घेऊन निघायचं का आम्ही आता? नाही, 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 नाही. या स्वरूपाचा शोध जो आहे तो आपल्याला तसा घेता येणार नाही. उपयोग नाही काय टॉर्च घेऊन बाहेर पडण्यामध्ये, पुस्तकं वाचण्यामध्ये. त्याचा एकच मार्ग आहे, महाजनो येन गतस्य पंथा. ज्या ज्या पंथाने महाजन गेलेले आहेत, महात्मा लोक गेलेले आहेत, विद्वान गेलेले आहेत, ऋषीमुनी गेलेले आहेत, साधू संत गेलेले आहेत, चांगले सज्जन समाजातले लोक गेले आहेत, त्याच मार्गाने आम्हाला जायचं आहे. दुसरा काही मार्ग नाही आहे.
कोणता मार्ग आहे तो? धरावा स्वरूपाचा कायम साधन पंथ. तो एकच मार्ग असा आहे की अगदी मनोमन आपल्या गुरुला शरण जा. काही भ्रांत मनात ठेवू नका, डोक्यामधले काही संशय ठेवू नका, कारण काही दुसरा त्याच्यासाठी दुसरा इलाज नाही आहे. कुठे वाचून काही होणार नाही आहे, ऐकून काही होणार नाही आहे, पाहून काही होणार नाही. आस्था चॅनेल दिवसभर ऐकलं तरी संसार भ्रम जाणार नाही. बसा सकाळपासून तुम्ही. आस्था नावाचं एक चॅनेल आहे असं म्हणतात, किंवा संस्कार कोणतं तरी चॅनेल आहे. दिवसभर त्यामध्ये धार्मिक प्रवचन भजन कीर्तनाचं जे प्रसारण होत असतं, तुम्ही आपलं सकाळी लावून बसा आणि 24 तास बसा त्याच्यासमोर, त्या ऐकत टीव्हीच्या समोर. काय होणार आहे त्यांनी? त्यांनी स्वरूपाचा शोध घेता येईल का तुम्हाला? आत्मलाभ होईल का तुम्हाला? देव काय ते काही काही कळणार नाही. एकच मार्ग आहे, एकच मार्ग, एकमेव मार्ग, की तुम्ही त्या सद्गुरूला शरण जा. आणि तुम्ही नशीबवान. आणि जे आहे, तुम्ही काय आणि मी काय, मी काही तुमच्यापेक्षा वेगळा नाही आहे. मी पण फार साधा आहे. मी काही तुम्ही समजता तसा कोणी नाही आहे. आणि आम्हाला इतका सुंदर हा मार्ग आम्हाला खटेश्वर महाराजांनी दाखवलेला आहे. आम्हाला संत खप्ती महाराजांनी दाखवलेला आपला मार्ग आहे, विद्वानांचा मार्ग आहे. या मार्गाने आपण जा. दुसरीकडे काहीही करण्यामध्ये हा गरज नाही आहे. तुम्हाला काही ते ध्यान बिन करत बसा 4-4, 5-5 तास विनाकारण, डोक्याला ताप आहे. हो, मी पाहिलेलं, माझे एक ओळखीचे शिंदे नावाचे ग्रस्त होते. त्यांनी स्वामी स्वरूपानंदांचा जे कोकणातले आहे त्यांचा अनुग्रह होता. त्यांचा 30 वर्षापर्यंत त्यांनी ध्यान केलं, कधी जन्मात समाधी नाही लागली त्यांची. आणि परत त्यांचा सगळा बिझनेस चालूच. त्याला काही अर्थ नाही आहे. तर फक्त त्या गुरुचे पाय चेपा. गुरुचे पाय चेपा म्हणजे मी प्रत्यक्ष पाय चेपा म्हणत नाही आहे. गुरु गुरु करत बसा. काही बिघडणार नाही हो तुमचं दिवसभर गुरु केल्याने. काही नुकसान होणार नाही. जे काही होणार ते खरोखरीच चांगलं होणार. आणि त्यातनंच तुम्हाला मिळेल तो स्वरूपाचा मार्ग मिळेल, अशी ही ओवी आम्हाला सांगते आहे. तेच एक साधन करा, धरावा स्वरूपाचा कायम साधन पंथ. तोच एक कायम साधन करा, असं या 5व्या ओवीचं म्हणणं आहे. तर आता आपण 6वी ओवी बघूया. संसार भ्रम या विषयावरती बरीच आता आपण छान चर्चा केली. आणि आता 6वी ओवी बघू. हे नित्य श्रवण करावे, मनन निधिध्यासावे, अनुभवावे, आळस करून न दवडावे, आयुष्य वृथा. खरोखरीच हे आयुष्य जे आहे हे वृथा दवडवू नका हो. काय भरभर 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 दिवस निघून जातात. लहानाचा मोठा झाला, मोठ्याचा तरुण झाला, तरुण झाल्यानंतर झालं आता वृद्धापकाळ यायला लागला. तर हे काही किती दिवस, आणि म्हणता म्हणता किती वय 5 वर्षाचं होतं, 15 वर्षाचं झालं, 25चं झालं, आता 40चं झालं, 50 झालं, 60 लागली आता. काही त्याला वेळ लागत नाही. भराभर भराभर जे आहे आयुष्य फार भराभर निघून जातं. हे नित्य श्रवण करावे. काय नित्य श्रवण करावे? तेच श्रवण करा जे गुरुनी सांगितलं. बाकी काही उपद्व्याप करू नका. काय पोथ्या ऐकून काही तुमचं दुरुस्त होणार नाही, काही चांगलं होणार नाही. त्या पोथ्या कोणत्याही असो. म्हणजे गुरुनी सांगितलं की पोथी वाचा, तर मग मात्र वाचा. इथे श्रवण जे म्हटलं आहे ते गुरु उपदेशाचं श्रवण आहे, हे निश्चित समजा. आणि श्रवण म्हणजे जर गुरु उपदेश, गुरूंनी सांगितलं की नाही नाही तुम्ही हे ग्रंथ वाचा, तुम्ही उपनिषदाचं हे अमुक ईशावास्य उपनिषद वाचा, तुम्ही कठोपनिषद वाचा, तुम्ही अमुक जो आहे पंचादश ग्रंथ वाचा, जे काही त्यांनी सांगितलं, तुम्ही योग वाशिष्ठ वाचा,
तर एक तर गुरुने सांगितलेले शब्द किंवा गुरुनी सांगितलेले ग्रंथ ते वाचणे, ते कानावर घालणे हे श्रवण आहे. दुसरं तिसरं चौथं पाचवं काहीही श्रवण नाही, हे लक्षात ठेवायचं. हे नित्य श्रवण करावे, मनन करावे, त्यावर थोडा विचार करा. नुसतं आपले वाचले. मी एक फॉरेनर स्त्री होती, तर तिला मी एकदा सांगितलं, म्हटलं तुम्ही असं करा. ती फार जास्ती ज्ञानाच्या गोष्टी करत होती. तर मग ती म्हणाली की तुम्ही एक कोणतं पुस्तक मला सजेस्ट करा. मग तिने आम्ही सांगितलं की अष्टावक्र गीता वाचा म्हणून. ते अष्टावक्र गीता वाचायला सांगितल्यानंतर मी तिला रात्री सांगितलं असेल, दुसऱ्या दिवशी मला तिचा फोन आला. क्रोशियातली राहणारी होती ती. ती मला म्हणे, स्वामीजी आय हॅव फिनिश रीडिंग, इट्स व्हेरी एंटरटेनिंग, व्हेरी गुड बुक. आता काय सांगावं, तिने तिने जे आहे अष्टावक्र गीता काही तासांमध्ये संपवून ती चक्क म्हणते एंटरटेनिंग बुक आहे. मी काही बोललोच नाही. काय बोलणार आहे तिला. ती आहे माझ्या संपर्कात अजून, आणि आता ती बरीच फेवरेबल झालेली आहे. आता ती फार माझं ऐकायला लागली, म्हणजे इतकं ऐकायला लागली की तुम्हाला आता काय सांगू. कदाचित ती आपल्या जमलं तर मग काय माहिती, या गीता जयंतीला वगैरे आपल्या इथे चांदूरला येईल का ती, असं काय माहिती. असो, तर मला असं म्हणायचं आहे की श्रवण जे आहे ते असं श्रवण नका करू बरं का. गीता आपली तुम्ही त्यातले जे आहे अक्षरन अक्षर गीता वाचून काढली असा बावळटपणा करू नका. शब्द न शब्द वाचून काढला असं नव्हे. हो, त्याचा लक्षार्थ घ्या, त्याचा अर्थ जाणून घ्या. नाही कळणार. गीता फार असं काही सामान्य डॉक्युमेंट नाही आहे ते. हो, ती गीतेला जे म्हणतात की उपनिषदांचं सार कदाचित असेल की नसेल, पण आम्ही जे सुरुवातीचे साधक आहोत, आमच्यासाठी गीतेशिवाय दुसरं सुंदर ग्रंथ नाही आहे. आणि आमचे खपती महाराज देखील फार रिकमेंड करायचे, अर्जुन को यही बताया, अज्ञान से जगाया, कहता है दास खपती, खोजो यही पियारे. महाराजांचं भजन आहे. फार त्यांना गीतेवर प्रेम होतं. आणि म्हणून मग काय करतो आपण आज आज जे पहा, आपल्या सुगवेमध्ये आपण गीता जयंती करतो, ते त्या खपती महाराजांच्या गीतेच्या प्रेमामुळे करतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असावं म्हणून मी परत सांगतो की खपती बाबांच्या या गीता प्रेमाची आठवण मला कोणी करून दिली सांगू तुम्हाला. मला या माधांच्या महाराजांनी, गुलाबराव महाराजांनी, ती त्या पूर्ण जी गुलाबराव महाराजांची जी कथा आहे त्याला प्रत्यक्ष साक्षी आहे. हा जो गोवर्धनचा मुलगा आहे, हा होता माझ्यासोबत, याला विचारा. आपल्या सुगवेच्या सुरुवातीचं जे पहिलं वर्ष होतं, आणि जेव्हा आपण असं काही कोणता उत्सव करावा दरवर्षी वगैरे असं काही ठरवलं नव्हतं त्या वर्षी. आणि मी आणि हा तो गेलो गेलो होतो आम्ही, काय त्याचं नाव, बंडे आम्ही म्हणत होतो त्याला. आम्ही माधानला गेलो होतो तेव्हा तिथे मला स्पष्ट आज्ञा झाली की तुम्ही गीता जयंतीचा उत्सव आपल्याकडे सुरू करा. त्यानंतर आपण ते गुलाब गार्डन एक केलं होतं आपण तेव्हा 2004 मध्ये. फार सुंदर गुलाबाचं गार्डन, फार मोठे मोठे सुंदर आणि सर्व प्रकारचे, सर्व रंगीबेरंगी गुलाब आपल्याकडे तेव्हा लागायचे. हो, या इथे आपल्या चांदूरच्या आश्रमामध्ये प्रचंड गार्डन केलं होतं त्यांच्या आठवणीमध्ये, गुलाबराव महाराजांच्या. तुम्ही जाणता त्यांच्याबद्दल, प्रज्ञाचक्षू होते ते. आणि तो उद्देश होता. मग गीता जयंती का निवडली हो तुम्ही, तर ती आज्ञा होती तिकडनं झालेली. आज्ञा म्हणजे आता हे गुरूंकडनं जे आहे ते सजेशन्स येतात, परमात्म्याची कृपा आपल्यावरती होते. आणि हे तर हा सुगवे धर्म आहे, हा तर फार गुरुकृपांकित आहे. हा सुगवे तर धर्म आहे, सुगवे तर सेवा आहे, सुगवे हा यज्ञ आहे. किती वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जशी गुलाबराव महाराजांची इच्छा होती त्याचप्रमाणे आम्हाला
आपल्या प्रत्यक्ष गुरूंची देखील जी आहे इच्छा होतीच. आज सुगवेचा एक एक क्षण तुम्हाला माहित आहे, तिथे फार ते महाराज स्वतः हजर असतात. संत कपटी महाराज आपल्या सुगवे आश्रमामध्ये प्रत्येक कार्य त्यांच्या देखरेखीखाली होत असतं. आपण पाहिलं आहे की तिथे कितीतरी रोगी असे आले आहेत आणि औषधोपचार घेऊ का न घेऊ, नुसते तिथे बसले तरी ते बरे होऊन जातात. कित्येकांचे आपोआप तिथे प्रश्न सुटून जातात. ते काय उगाच होत नाही. जोपर्यंत या महात्म्यांची कृपा नाही आपल्यावरती, तोपर्यंत ते कसं काय होणार आहे. तर हे नित्य श्रवण करावे. ते श्रवण म्हणजे गुरु काय सांगतात ते श्रवण करा. गुरु काय सांगतात देवाचा त्याला श्रवण म्हणतात. मनन करा म्हणजे तुम्ही चिंतन करा, थोडा विचार करा त्यावरती. निधिध्यासे अनुभवावे. आता निधिध्यासन करणे म्हणजे काय. निधिध्यासन म्हणजे आता श्रवण झालं, आपण महाराजांचा उपदेश ऐकला, मग आपण त्यावरती खूप आपला विचार करत बसलो आणि विचार केल्यानंतर ते विचार आपल्या मनामध्ये दृढ करून घ्यायचे. जसा ध्यास, निधिध्यास, जसा ध्यास लागतो ना एखाद्या गोष्टीचा आपल्याला, किंवा हे चांगलं उदाहरण घेता येईल. जसे नवीन नवीन प्रेम झालेले प्रियकर प्रेयसी असतात ना, त्यांना एकमेकांचा ध्यास लागतो. 24 तास तेच चिंतन करतात. ती प्रेयसीला काही दुसरं डोळ्याने दिसतच नाही तिच्या प्रियकराशिवाय, आणि प्रियकराला देखील तसं दिसत नाही. त्यांचा जो ध्यास सुरू असतो तसंच हे निधी ध्यास नाही. तुम्ही ध्यास त्याचा करा परमात्म्याचा, दुसऱ्या कशाचा करू नका. आणि तुमचं जे श्रवण झालेलं आहे, मनन झालं आहे, तेच तुम्ही दृढ करा आणि त्याच्या अनुभूती घ्यायला सुरुवात करा. असा निधिध्यासनाचा अर्थ आहे. हे नित्य श्रवण करावे, मनन निधिध्यासे अनुभवावे. हा अनुभव लिहिलाय त्यांनी. निधिध्यासनामध्ये अनुभव निश्चितच आहे आणि येतो अनुभव. आणि प्रत्येकाला आज प्रत्येक जण आज मला आपल्या सुगवेमध्येच किमान 25-30 लोक मला सांगतात की स्वामीजी आम्हाला हे अनुभव यायला लागले, त्या महाराज आम्हाला हे अनुभव यायला लागलेत, बाबा मला हे असं दिसलं, बाबा माझं असं झालं, आज सांगायला लागलेले आहेत सगळेजण आपल्याला. आणि शेवटची ओळ आहे, आळस करून नव दवडावे आयुष्य वृथा. यामध्ये महाराजांनी विनंती केलेली आपल्या, कोणत्या महाराजांनी, ज्यांनी हा ग्रंथ लिहिला. कोणी लिहिला ग्रंथ? मुकुंदराज महाराजांनी. त्यांनी काय विनंती केली आहे? आळस करून न दवडावे आयुष्य वृथा. तर याच्यामध्ये काही आळस करू नका. आळसाने कधीच कोणाचं कल्याण झालेलं नाही आहे. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगाहा. अहो त्या सिंहाला देखील जे आहे त्याचं जे भक्ष्य आहे ते काही तोंडातून पडणार नाही आहे. त्यालाही आळस सोडून वनात जावं लागतं भक्ष्याच्या शोधामध्ये. इथे तर तुम्ही आत्म्याचा शोध घेता आहे, आळस करून कसं चालणार आहे. उठा, उठा सगळेजण आणि आपापल्या हे कार्य हाती घ्या. कशाचं? आत्मानुसंधानाचं. आणि त्यासाठी प्रयत्न करा, आळस करू नका. त्याच्यासाठी आपल्या गुरुची सेवा करा. त्यासाठी गुरुनी सांगितलं त्याचं वाचन करा. गुरुचा उपदेश वारंवार कानावर न जाऊ द्या. असं सगळं जो आहे आळसाचा त्याग करून आपण केलं पाहिजे. आळस करून न दवडावे आयुष्य वृथा. आयुष्य वृथा काही घालवू नका. तर इथे आता आज 2च ओव्या झाल्या आपल्या. तर इथे आता आपण वाणीला विराम घेतो मी माझ्या, आणि उद्या 7वी ओवी पाहूया आपण. तर आपल्या सर्वांना माझे मनापासून आशीर्वाद.